आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे, धरोनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध, आनोनिया केला रूपा उभा सोपा जवळी, धरोनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध, तुका म्हणे अंकित केला खाली आला वचने, धरोनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध, विठोबा कुमारी धरोनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा जगाचा सूत्रधार प्राप्त झाल्यानं जी स्थिती त्यांनी झालेली आहे त्याचं वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, संताची माता
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आमुच्या हे आले भागा जिव्हार या जगाचे रोनिया ठेलो जीवे बळकट भावे एकविध प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे शिवरात्रीच्या पर्वणीवर ही सेवा या ठिकाणी संपन्न होते. गेल्या 10-11 वर्षांपासून या देवतांची या ठिकाणी स्थानं निर्माण झालेली आहेत. पूर्वीची स्थानं आहेत पण प्रगट झालेली आहेत आणि तेव्हापासून ही सेवा या ठिकाणी घडते आहे. यावर्षी हा 3 दिवसांचा असणारा सोहळा, उद्या महाशिवरात्री आहे, आज त्याचा प्रारंभ आहे. उद्या शिवरात्री आणि परवा प्रसादाचा असणारा दिवस आहे. म्हणून त्या अनुषंगाने असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आदरणीय हरिभक्तीपरायण श्री सुमरे काका आहेत, त्यांच्या संपर्कातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून एक विशेष असणाऱ्या गोष्टीची उकल करत आहेत. काय उकल करतायत ते म्हणतात, संपूर्ण जगाचा सूत्रधार जीवनसूत्र असणारा परमात्मा आमच्या भाग्यानं आम्हाला प्राप्त झाला. आमुचे आहे आले भागा, आमच्या भाग्यानं हे आम्हाला प्राप्त झालं. जिव्हार या जगाचे, सगळ्या जगाला चालवणारा हा महादेव, सगळ्या देवांचा देव आमच्या भाग्यानं आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाला. आमुचे आहे आले भागा. समोर या काका, जिव्हा सगळे जेवढ्यानं समोर बसते समोर बसा. जिव्हार या जगाचे, सगळ्या जगाचा जिव्हाळा असणारा परमात्मा आमच्या भाग्यानं आम्हाला प्राप्त झालेला आहे. मग तुम्ही काय केलं? म्हणले धरून या ठेलो जीवे. आम्ही त्याला जीवाशीच धरून राहिलेलो आहोत. कसं धरलं त्याला? बळकट भावे एकविध. बळकट भावनेनं एकविध होऊन अशा पद्धतीने आम्ही परमात्म्याला धरलेला आहे. म्हणून हा परमात्मा आमच्या करताच अशा पद्धतीने खाली आला. त्याला रूप नाही, त्याला नाव नाही, त्याला आम्ही आमच्या भक्तीच्या बळावर त्यांनी आणून या केला रूपा. उभा सोपा जवळ, तो सोपा करून आमच्या जवळ अशा पद्धतीने प्रत्यक्ष उभा राहिलेला आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याला आम्ही अशा पद्धतीने प्राप्त करून घेतलेलं. कसं काय तुमच्या जवळ आला असेल? ते म्हणजे तुका म्हणे अंकित केलं. अंक शब्दाचा अर्थ तो मांडी. अंकित करणे म्हणजे त्यांनी मांडीवर घेणे असा अर्थ त्यांनी करायचा. तो एवढा आमच्या जवळ आला की आम्ही त्याला जीवलगच बनवून टाकलं. आमच्या वचनाकरता त्याची उच्च स्थिती सोडून खाली आला. खाली आला वचने. तो परमात्मा आमच्यासाठी आलेला आहे. तुम्ही काय केलं मग? धरून या ठेलो जीवे बळकट भावे एकविध. एकविध भावनेनं बळकट भाव अंतकरणात निर्माण करून आम्ही त्याला जीवाच्या ठिकाणी धरून राहिलेलो आहोत. असा त्याने सरळ सरळ अभंगाचा अर्थ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. विठोबा गेल्या 11 वर्षांपासून ही सेवा या ठिकाणी घडते. आम्हाला पहिल्यांदाच सेवा करण्याचा हा योग आहे. नाहीतर भगवान मार्तंड भैरवाजवळ म्हणजे खंडेश्वराजवळ अनेक वेळेला सेवा करण्याचा योग येतो. आदरणीय गायकवाड साहेब त्यांच्या प्रेमातून अनेक वेळेला कीर्तनांचा, ज्ञानोबरायांची चरित्रकथा आपण त्यांनी झाली. असं तिथे सेवा करण्याचा योग जुळून आला. रस्त्यानं जाताना हे स्थान आम्ही सारखं पाहतच होतो. आमच्या मागे सारखी धावपळ असते.
हा कार्यक्रम करायचा, पुढं जायचं, कधी थांबण्याचा योग आला नाही. पण मनात भाव मात्र होता की हे महादेवाचं ठिकाण आहे, काय असेल, कसं काय त्यांनी स्थान निर्माण झालं असेल. कदाचित त्या महादेवानंच ओळखलं असेल की याला वाटतंय, जिज्ञासा आहे मनामध्ये, आपणच याला सांगायला गेलं पाहिजे. म्हणून काका, त्यांची आणखी सहकारी मंडळी हे सगळे मिळून संत पंढरीत आले आणि आल्यानंतर या संपूर्ण स्थानाची पूर्वपीठिका सांगितली. हे जे स्थान आहे हे पुरातन असणारं स्थान आहे. समोर जी समाधी दिसते ती मन्मथनाथांची समाधी आहे. ज्यांचं पूर्वीचं स्थान या ठिकाणी होतं ना, एक विशाल असणारा वृक्ष होता. त्या वृक्षाला लागून अशा पद्धतीने साधना त्यांची होत होती. मग त्यांचं असणारं हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर त्यांनी महाराज त्यांना जसे जसे साक्षात्कार झाले, जसे जसे संकेत झाले, जशी भगवंताची आज्ञा झाली, तसं तसं एक एक स्थान प्रगट झालं. म्हणजे त्यानंतर श्री शनेश्वर महाराजांचं हे स्थान या ठिकाणी प्रगट झालं. त्याच्यानंतर त्यांनी जगन्नाथ महाराज म्हणजे जगन्नाथ स्वामी त्यांचं असणारं ते स्थान प्रगट झालं. आणि प्रत्यक्ष त्यांनी भगवान शंकर आणि पंचकेश्वराच्या रूपाने या ठिकाणी विद्यमान झाले. म्हणून गावाचं नाव त्यांनी मला मगा सांगण्याचा प्रयत्न केला. शिर्डीपासून जवळ कोणतं गाव आहे आणि तिथून त्यांनी अशा पद्धतीनं स्वयंभू असणारी भगवंताची ती पिंड अशा पद्धतीने मिळाली आणि त्या पिंडीची या ठिकाणी स्थापना झाली. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार गाणगापुरात केलेल्या अनुष्ठानातून आणि भगवान शंकराचं त्यांनी या ठिकाणी मूर्ती स्थापन व्हावी असा विचार समोर आला आणि मग पंचमुख असणाऱ्या महादेवाची मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. भगवान शिव हे पंचमुखच आहेत. मग त्यांचं ते मूळ असणारं स्वरूप आहे आणि खाली सुंदर असणारं शिवलिंग आहे, ते स्वयंभू असणारं शिवलिंग आहे. आणि त्याच्यावर त्यांनी सुंदर त्यांनी अशा पद्धतीने चांदीचा आणि मुलामावरून दिलेला आहे. आणि असं दिव्य असणारं हे स्थान आहे आणि या स्थानावरती भगवान शंकराची सेवा या ठिकाणी घडते. यावर्षी काही विशेष रूपाने सेवा त्यांनी संपन्न होत आहे. सुंदर असणारा हा मंडप आहे, हे डेकोरेशन आहे, आखीव रेखीव आहे सगळं. हा लखलखाट दुरूनच त्यांनी दिसतो आणि फार चांगलं वाटतं मला. शिवरात्र सगळीकडेच साजरी केली जाते आणि तेवढ्या थाटात आपण साजरी केलीच पाहिजे, तो महत्त्वाचा विचार आहे. या सगळ्या मंडळाने आणि फार सुंदर त्यांनी थाटामाटात हा सोहळा या ठिकाणी संपन्न करायचं ठरवलं. यावर्षी विशेष रूपाने इथून पलीकडची जी जागा आहे त्या जागा मालकांनी त्यांचं मन मोठं केलं आणि मन मोठं करून तुम्ही धर्मकार्य करत आहात, त्या धर्मकार्याकरिता मी तुम्हाला सहकार्य करतो म्हणून तुम्ही ही जागा त्यांनी सपाट करून लोकांना बसण्याकरिता स्थान निर्माण करू शकता. अशा पद्धतीने त्यांनी ही जागा आणि आपल्याला बसण्याकरिता उपलब्ध करून दिली. नाही तर एवढ्या जागेत आपल्याला सेवा करता आली नसती, जागाच पुरली नसती. पण ज्यांनी हे दिलं असेल मला त्यांचं नाव माहीत नाही, पण त्यांनी फार मोठं मन केलं आणि आपल्या क्षेत्रामध्ये धर्मकार्य त्यांनी होणार आहे, भगवंताची सेवा घडणार आहे आणि म्हणून त्यांनी ही जागा सपाट अशा पद्धतीने करून दिली आणि सगळे लोक त्या स्थानावरती आता या ठिकाणी बसलेले आहेत. मोठा सोहळा या स्थानावर त्या निमित्तानं त्यांनी संपन्न होतोय. त्यांच्या कोणत्या तरी जन्मातलं पुण्य असेल की जे उदयाला आलं, फलोन्मुख झालं आणि म्हणून त्यांनी धर्मकार्याकरिता अशा पद्धतीने ही जागा दिलेली आहे आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या जागेमध्ये आणि ही सेवा या ठिकाणी घडते. त्या काकांनी तर त्यांनी महाराज जसा संकेत भगवंताचा झाला दुसऱ्या दिवशीच घर पाडून टाकलं. राहतं घर त्यांनी होतं ते पाडून टाकलं आणि त्याच्या जागेवर त्यांनी अशा पद्धतीने मंदिर तयार करण्याचा आदेश प्राप्त झाला आणि अल्पशा काळामध्ये त्यांनी मंदिर अशा पद्धतीने उभं राहिलं आणि भगवंताची सेवा करतायत. मंदिर तयार होणं सोपं असतं, फक्त मंदिरामध्ये कायमस्वरूपी सेवा घडणं तेवढं सोपं नसतं महाराज. पण मंदिर बांधताना फार चांगलं वाटतं आम्हाला, त्याचे अनुभव आहेत. आता सगळे मंदिर आम्ही बांधायला लागलो. मग एवढे मंदिरं बांधायचे. राऊत महाराज आले ते आपले संत पंढरी पाहायला, आदरणीय श्री रामभाऊ महाराज राऊत. ते आले, फिरले, त्याने सगळं पाहिलं आणि ते म्हणले एवढे देवळं बांधले, तो पुजारी जगल का मरल म्हणले. पूजा करून करून त्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते पूजाच करायच्या असं त्यांनी ते म्हणले. मग त्यांना त्यातला भाव माहीत नव्हता म्हणून त्यांना ते समजून सांगितलं की महाराज इथं ज्या मुख्य देवता आहेत, मुख्य देवता तेवढ्या देवतांची प्राणप्रतिष्ठा होईल. आमच्या मनातला उद्देश असा आहे की आपल्या धर्मशास्त्रामध्ये जेवढे संत आहेत, पूर्व संत, उत्तर संत, काही त्यांनी विशिष्ट असणारे देवता, 12 ज्योतिर्लिंग आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, अष्टविनायक आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. हे सगळेचे सगळे लोकांना कळावेत. सप्तर्षी कशाला म्हणतात ते कळावं, भगवंताच्या अष्टमहानायिका कोण आहेत ते कळावं. त्याच्यानंतर त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र आपण ऐकत राहतो कायमच. त्याच्यामध्ये
अष्टसखी अष्टसखे यांची नावं आपण घेतो, पेंद्या वरद्या वाकुड्या, फक्त नावच ऐकतो. ते प्रत्यक्षात कसे असतील हे फक्त लोकांना कळावं याच्याकरिता तो अट्टहास आहे. त्याच्यात प्राणप्रतिष्ठा सगळ्या देवतांची करायची नाही, ठराविक देवताची. पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा होईल, महादेवाची प्राणप्रतिष्ठा होईल, जगदंबेची प्राणप्रतिष्ठा होईल, दत्तप्रभूंची प्राणप्रतिष्ठा होईल, ज्ञानोबराय तुकोबरायांची प्राणप्रतिष्ठा होईल, अशी ठराविक देवतांची प्राणप्रतिष्ठा होईल. म्हणून या देवतांना अन्न त्यांनी सोपं आहे, पण यांना त्यांनी अन्न म्हणजे योग होणं आणि तिथून पुढे त्यांनी क्षेम करणं म्हणजे सांभाळणं ही फार कठीण अवस्था असते. म्हणून ते जे मंदिर बांधण्याकरिता लोक मदत करतात, आर्थिक निधी त्यांनी देतात, सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्यांच्या माध्यमातून मंदिर तयार होऊ शकतं, पण देणारे देऊन मोकळे होतात. पण प्रत्यक्षात त्या मंदिरात सेवा करण्याकरिता ज्याची गरज असते तो जास्त महत्वाचा घटक असतो. आणि म्हणून या सगळ्या देवतांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आल्यापासून त्यांनी पाहिलं इथं सेवा पण त्यांनी चांगल्यापैकी घडते आहे. अशी सेवा अविरतपणे घडत राहिली पाहिजे. ते आपल्याकरता आलेले आहेत हा महत्वाचा विचार आहे. म्हणून सगळ्या जगाचा सूत्रधार, जगाचं जीवनसूत्र असणारा परमात्मा आहे महादेव. तुम्ही जर शिवपुराण पाहिलं, आपल्याकडं 18 पुराण आहेत महाराज. त्या 18 पुराणांमध्ये आणि शिवपुराण पण फार श्रेष्ठ आहे. श्री व्यासदेवांनी त्याची रचना केली. त्याच्यामध्ये 24,000 श्लोक आहेत महाराज. आपण शिवपुराण कथा सांगत असतो, म्हणून 24,000 श्लोक त्या शिवपुराणामध्ये आहेत. त्याच्यामध्ये सगळ्या श्लोकांमध्ये भगवान शिवाचा महिमा वर्णन करून सांगितला. मग भगवान शिव त्यांनी महाराज काय आहेत, कसे आहेत, ते त्यांनी कशा पद्धतीनं आणि कार्य करतात याचा जर विचार करायचा ठरला तर तो परमात्मा त्यांनी महाराज सच्चिदानंद घन आहे, निर्गुण निराकार आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निर्गुण निराकार तुझे गुराया, निर्गुण निराकार तू चिरगुराया, निर्गुण निराकार तुझे गुराया. निर्गुण निराकार तू चिरगुराया. निराकार निर्गुण तुचे रघुराय असं ऐकतात सगळे लोक. निर्गुण आहे, निराकार आहे, ऐकतात पण, म्हणतात पण, सगळ्या गोष्टी लोकांसमोर सांगतात पण. पण प्रॅक्टिकलात निर्गुण म्हणजे काय याचा विचार कोणी करत नाही महाराज. निराकार म्हणजे काय याचा विचार कोणी करत नाही. अहो आकाराचाच विचार करत नाही लोक, निराकाराचा कधी करतील. डोळ्यासमोर एवढे आकार प्रगट झाले, हे कसे प्रगट झाले आणि का प्रगट झाले याचाच विचार लोकांच्या समोर नाही. लोकांना ढापण लावलेलं आहे संसाराचं. त्यांना फक्त बायकोचा आकार दिसतो, त्यांना फक्त मुलांचा आकार दिसतो, त्यांना फक्त प्रपंचाचा आकार दिसतो. याच्या पुढे लोक ढकलत नाहीत महाराज. मग ते ढकलले पाहिजे, फार महत्वाचा विचार आहे. परमार्थात जरी आले तरी पण परमार्थ येऊ नये, परमार्थात येऊन हाच विचार करतात असं थोडंच आहे महाराज. फक्त त्यांनी मला कंबर बांधून लोकांच्या समोर फेटा बांधून बोलता आलं, मी चांगली लोकरंजवणी करू लागलो, मला फार गाता यायला लागलं, मला वाजवता यायला लागलं आणि मी त्यांनी पारमार्थिक झालो. लोक माझ्याकडे पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहतात. हे पारमार्थिकच माझं अंग आहे, पण बाह्य अंग आहे परमार्थातलं. हे परमार्थातलं बाह्य अंग फक्त प्राप्त झाल्यानं परमात्मेपर्यंत जाता यायचं नाही. तुम्हाला परमार्थाचा अंतरंग प्राप्त झालं पाहिजे, अंतर्विधी तुम्हाला अनुभूती आली पाहिजे, तुम्ही अनुभवापर्यंत गेले पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. परमार्थात अनुभवच जास्त महत्वाचा असतो. साधू संतांचे कामाचे अभंग लोकांनी आपल्या हिताचे करून घेतले आणि जे असे काय अभंग आहेत महाराज की जे अभंगाकडे दुर्लक्षच करून टाकलं डायरेक्ट. का तर ते मग त्याला एक प्रमाण जोडून ते म्हणजे योग याग विधी येणं नाही सिद्धी, ती काय सिद्धी नाही. मग लिहिले कशाला अभंग त्यांनी? ते म्हणले रक्तश्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग,
त्याची झाला अंग तुका आता अवस्था आहे महाराज परमार्थातली. हा अभंग काढून टाकायचा का गाथ्यातला महाराज महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर पण कधीतरी विचार केला पाहिजे ना. ते म्हणले झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्मा वैराग्याच्या शेनी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी तो झाला ब्रह्मत्वेसी दिली तिलांजली कुळ नामरूपासी देह ज्याचा त्यासी समर्पिला फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली तुका म्हणे रक्षा झाली आपे आप उजळला दीप गुरुकृपा गुरुकृपेचा दिवा लागला. हे कुठे लावायचं महाराज? हे अभंग कधी चिंतनात आणायचे? ते म्हणतात त्यांनी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा असं म्हणून समाधानी आहेत महाराज. हे कशाला अभंग सांगितले ते कशाला सांगितले? अरे तुला लाडी गुडी लावून याच्यात आणण्याकरता हा अभंग सांगितला नाम संकीर्तन साधन पै सोपे. आणि तू लाडी गुडी लावून याच्यात आला रे आला एकदा की तुला त्याचा जर छंद लागलं की मग तुला अभ्यास सांगितलं पुढे बघ हे याला अभ्यास म्हणतात. हे चिंतन करता करता काय होतं म्हणले अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा गिळवणी सांडले कलेवर भव भ्रमाचा आकार सांडली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता अशी अवस्था प्राप्त झाली. श्रुतीतला अनुवाद तुकोबराने केला अनोरणीयान महतो महियान आत्मसजन निहतो गुहायाम शोका धातू प्रसादान महिमान आत्मन श्वेताश्वतर उपनिषदामध्ये श्रुती वर्णन करून सांगितली की आत्मा त्यांनी महाराज सूक्ष्माहून सूक्ष्म आहे तो व्यापकाहून व्यापक आहे आणि तोच त्यांनी आपलं स्वरूप आहे म्हणून मी आत्मा आहे आणि मीच त्यांनी अनुरेणूहून थोकडा आकाशा एवढा त्यांनी झालेलो आहे. हा भाव तुकोबरायांचा आहे. मग हे अभंग पाहत नाहीत लोक. याची गरजही वाटत नाही लोकांना पाहावंसं वाटत नाही. याच्याकरिता कधीतरी अंतर्मुख झालं पाहिजे कधीतरी साधू संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. मग त्यांच्या संगतीत त्यांनी बसून आपली वलवल करण्यापेक्षा त्यांचे चार शब्द ऐकले पाहिजे. नाही तर साधू संत भेटल्यावर लोकांचे तोंडच बंद होत नाहीत. ते असा पट्टा सुरू करतात मग त्यांना बोलू देत नाहीत महाराज. संतांचं वचन असं असतं महाराज संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण म्हणून संतांचं एक वचन सुद्धा जन्म दुःख घालू शकतं. त्यांच्या समोर गेल्यावर आपली वलवल करायची नाही शांतपणे बसून राहायचं. ते आपल्याकडे पाहतात आणि पाहून त्यांनी महाराज अशा पद्धतीने आपल्याला बोलायला सुरुवात करतात. आपल्याला जे पाहिजे ते योग्य अशा पद्धतीने देतात. आम्ही नांदूरमध्ये आज गेलो होतो. ते त्यांनी ग्रस्त काय त्यांचं नाव त्यांना भेटण्याकरिता गेलो आहेत शंकरराव आहेत त्यांना भेटण्याकरिता गेलो. ते बिचारे एक शब्द पण जास्त बोलले नाहीत. सगळे शांत होते. मग शांत सगळेजण बसले ते मलाच असं वाटलं यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. पण 5 मिनिटं मी त्यांच्या समोर संवाद करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या हिताची गोष्ट त्यांना सांगून आलो महाराज. हा महत्वाचा विचार. ते जर तेच बडबड करीत बसले असते मग मी त्यांच्या समोर काय बोललो असतो. त्यांनी मला बोलायला मुभा दिली आणि म्हणून मी त्यांच्या समोर बोललो. तसं त्यांनी कोणी महात्मा जर भेटला तर आपण त्यांनी शांतपणे त्यांच्या समोर जाऊन बसावं. ते आपल्याला उद्धाराचा उपाय त्यांनी सांगतील. त्यांचं वचन सुद्धा आपला उद्धार करू शकते. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून संपूर्ण जग निर्माण झालेलं आहे. हे जग त्यांनी निर्माण करणारा परमात्मा आहे. तो जगाचा सूत्रधार आहे आणि तो आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. कसा प्राप्त होईल असा सहजासहजी प्राप्त व्हायचा नाही महाराज. त्याला प्राप्त करून घेण्याकरिता आपली अवस्था तशी झाली पाहिजे. आपली वृत्ती तशी निर्माण अवस्था झाली पाहिजे वृत्ती झाली पाहिजे भूमिका झाली पाहिजे अधिकार झाला पाहिजे. एकार्थवाचक शब्द आहेत महाराज. सगळं आपला अधिकार झाला पाहिजे. मग आपल्याला परमतत्वापर्यंत अशा पद्धतीने जाता येईल. तुकोबर या अभंगाच्या माध्यमातून बोलत असताना म्हणतात आमच्या भाग्यानं आम्हाला जगाचा जिव्हाळा सापडला जो शोधण्याकरिता आम्ही निघालो. 2 मुद्दे झाले आता. एक जग झालं आणि जगाचा जिव्हाळा झाला. आपल्याला काय प्राप्त करायचं हा आपल्या डोळ्यासमोरचा उद्देश आधी स्पष्ट झाला पाहिजे. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. तुम्हाला जग मिळवायचं की जगाला निर्माण करणारा मिळवायचा? निर्माण करणारा. जग मिळवण्याच्या जर भानगडीत पडाल तर जग कोणतं स्थिर आहे महाराज? 10 वर्षापूर्वी जग कसं होतं आज कसं आहे? काल परवा त्यांनी गाडीत विषय रंगला होता की पूर्वी त्यांनी ह्या लाईटी नव्हत्या. मग ते दिवे लावले जायचे टेंभे लावले जायचे. आता दिवाळी सणाला त्यांनी फटाकडे पोरं उडवतात की नाही तसले फटाकडे नव्हते. काय म्हणले ते काय होतं नाही ते काहीतरी असं होतं त्याच्यावर दणका मारला की ते ठॉय वाजायचे. असं आम्हाला तर माहित नाही. आमच्या काळात फटाकडे होते डायरेक्ट. पण आमच्या आधीच्या काळात ते होतं. मग जग त्यांनी प्रत्येक क्षणाला बदलताय. प्रत्येक पावला याच्यात परिवर्तन होत आहे. परिवर्तन प्रकृतीचा नियमच आहे. पण हे सगळं झपाट्यानं त्यांनी बदलत चाललेलं आहे. म्हणून जग मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा हे जग स्थिर नाही. हे बदलणारच आहे.
मग स्थिर कोण आहे तर स्थिर परमात्मा आहे. तुकोबराय म्हणले तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही, कळो आले बहुतारी ती पांडुरंगा माझे चित्ती. माझ्या चित्तात मला कळलं देवा, तुझ्या वाचून या जगामध्ये स्थिर राहण्यासारखं दुसरं काही नाही, तू एकटा स्थिर आहेस. हा म्हणून मी काय केलं मग, मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. मग जगाची आशाच टाकून दिली आणि सर्व भावाने, कायिक भाव, वाचिक भाव, मानसिक भावाने तुझा दास झालो. सर्व भावे झालो दास. का बरं, तू का म्हणे तूची खरा म्हणजे देवच याच्यामध्ये फक्त खरा आहे. येर वावगा पसारा, बाकीचा सगळा वावगा पसाराच आहे महाराज. मग तुम्हाला पसारा पाहिजे का तुम्हाला सत्य असणारं तत्व पाहिजे? सत्य तत्व पाहिजे. म्हणून तर ते म्हणले जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे हे सगळं जे सगळं गबा ज्याचा आपल्याला छंद लागलेला आहे. असा छंद प्रपंचाचा लोकांना लागला की त्याच्यातून बाहेर यावंसं वाटत नाही. शिंडी सगळं प्रपंचात बुडाले महाराज लोक. त्यांना अजिबात त्याच्यातून बाहेर निघण्याची भावना निर्माण होत नाही. त्यांना वाटतं माझा जन्मच याच्याकरता झालेला आहे. मग लक्षपूर्वक ऐका, ज्यांना ज्यांना त्यांनी मला दृष्टी प्राप्त झाली, ज्यांना ज्यांना जाग आली, ज्यांना सत्संग जीवनामध्ये झाला, बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, मी करून संसारात फिरत होता ना, त्याला श्रीगुरूंची प्राप्ती झाली. त्याच्या जीवनात गुरु वचनाची पहाटच फुटली. मग त्याला भक्ती भेटली महाराज. माता भक्ती भेटली बरवंत, तिने मार्ग दाखवला चोखटगा. पण भक्तीनं मार्ग दाखवला आणि मग ती भगवंताची भक्तीच भगवंतापर्यंत नेणारी आहे. हा महत्वाचा विचार आहे. भक्तेशु गोविंद स्वरूप करते प्रेमैक धरते सहसा, असं त्यांनी भक्तीचं वर्णन श्रीमद भागवतात वर्णन करून सांगितलं. म्हणून अशी असणारी भक्ती जीवनामध्ये प्राप्त झाली की पुढे भक्तीने धरले हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केले जे आज पळे होती, सिद्धानुनी लाविले पंथिका. म्हणून त्यांनी भक्ती अतिशय महत्वाची. भक्तीनं आपला स्वीकार केला पाहिजे. आपण आधी भक्तीच्या पंथाला लागलं पाहिजे आणि मग त्याच्यातही साधू संत लाडीगुडी लावतात. मग सारखा मुद्दा मारा ते म्हणले भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नाग वेया पापा, येणे जाणे खेपा येणे जी एका खंड ते असं सांगतात. मग सगळे लोक भक्तीला लागतात आणि एकदा की ते भक्ती करायला लागले, त्यांनी माळ घातली गळ्यात, कपाळाला गंध लावला, वारी करायला लागले, पारायण करायला लागले, कथा कीर्तन ऐकायला लागले की मग त्यांना हळूच सांगायचं भक्ती तो कठीण शिळावरील विरडा तो म्हणजे एवढेश्वर. आधी म्हणले भक्ती पंथ बहु सोपा आणि नंतर म्हणले भक्ती तो कठीण शिळावरील पोळी. मग कसं काय तुमचं खरं तरी कोणतं समजायचं प्रश्न पडतो. अरे तुला परमार्थात आणण्याकरिता आधी सांगितलं भक्ती अतिशय सुलभ आहे, भक्ती पंथानं प्रवास कर. मग तू भक्तीत पदार्पण केल्यावर म्हणजे शोळावरची पोळी. शोळावरची पोळी म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तुम्ही ऐकतात ना पण सगळेजण. शूळ म्हणजे असा एक चौथारा तयार केलेला असतो, त्याच्यात मध्यभागी एक टोकदार असणारं शस्त्र असतं, ते खाली असतं त्या चौथाऱ्यात, त्याला हँडल असतो फिरवायला. असं फिरवलं की ते शस्त्र असं त्यांनी वरती येतं. ज्याला शूळावर द्यायचं ना त्याला त्याच्यावर मांडी घालून बसवतात, वरतून त्याला दाबून धरतात आणि दाबून धरल्यानंतर हँडल फिरवलं त्याच्या गुदद्वारावाटे ते अशा पद्धतीने धारदार असणारं शस्त्र त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्याला अशा पद्धतीने मारून टाकलं जातं. याला शूळावर देणं असं म्हणतात. मग एक पोळी अशी वरच्या खांबाला लटकवली, पोळी आपण खातो ती पोळी त्याने अशा पद्धतीने वरती लटकवली आणि सांगितलं जो कोणी एका उडीत ती पोळी घेईल तो जिंकला. जर त्याला पोळी घेता आली नाही तर त्याला शूळावर दिलं जाईल. नाही कळालं? भक्ती तो कठीण शूळावरील पोळी म्हणजे शूळावर दिलं जाईल असा दम त्याने देऊन टाकलं. एका किती उंच माणूस असला किती उडी मारणार असलं एवढ्या उंचावून पोळी कशी घेईल मला? म्हणून ही कठीणता सांगण्याकरिता सांगितलं. भक्ती तेवढी सोपी नाही. का बरं सोपी नाही? आणि त्याच्यात एवढं सुद्धा चालत नाही देवाला. त्याला फार त्याने पथ्य त्याने असतात. म्हणतात जोगा परमानंद नावाचे एक संत होते आणि ते त्यांनी अशा पद्धतीने बार्शी क्षेत्रात राहते आणि बार्शी क्षेत्रात त्यांनी भगवान बार्शी म्हणतात, भगवंताच्या समोर त्यांचा रोज नित्यक्रम होता. गीतेचे श्लोक म्हणायचे, दंडवत घालायचे देवाच्या समोर. रोज नित्यने मन दंडवत घालायचे. दंडवत घालून झाले की देव त्यांच्याशी बोलायचा प्रत्यक्ष. लोक म्हणतात देव बोलत असतो का? असं कसं बोलल देव बोलतो, फक्त तुम्ही बोलण्याचे अधिकारी व्हा. आता ते मला भेटल्यापासून म्हणतात देव बोलतो आणि देव मला सांगतो. मला त्याच्यात असं नाही. आता लोक म्हणतील हे फार शहाणे झाले, यांच्याशी देव बोलायला लागला, लय शाजूक झाली म्हणणारे म्हणतात ना महाराज. म्हणू करते, पण मला तसं नाही वाटलं म्हणावं असं, कारण मला माहिती देव बोलत असतो. जर तुमच्या पोटात खरं श्रद्धा असेल तर देव बोलतो. देव तुम्हाला निवडतो, देव तुमची नियुक्ती करतो, देव तुमच्याकडून कार्य करून घेतो. देवाला जर त्याचं दिव्य कार्य करायचं असेल तर देव तुमची नियुक्ती करतो, लक्षात ठेवा. आणि देव तुमच्या हाताने ते दिव्य कार्य करून घेतो. आणि पुन्हा त्यांनी मला सृजनात मोह होत असला तर त्या मोहामध्ये अडकू सुद्धा देत नाही मला देव.
हा देवाचाच त्यांनी प्रसाद असतो. नाहीतर माया मोहजाळी होतो सापडला, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, काढोनी बाहेर ठेविलो निराळा. अशी भावना आपल्या पोटात असली पाहिजे. मी माया मोहजाळात त्यांनी सापडलो, तर देवानं माझ्यावर कृपा केली, मला त्याच्यातून सुखरूप बाजूला काढून त्यांनी बाजूला बसवलेलं आहे. मी आता अतिशय समाधानात आनंदात आहे. देव अशा पद्धतीने सर्व काही करत असतो, अशी भावना पोटात असली पाहिजे. भक्ती भगवंताची, ते म्हणतात साष्टांग प्रणिपात करायचे भगवंताच्या समोर. देव बोलायचा. एक दिवशी काय झालं, रस्त्यानं चालले होते आणि चालत असताना काय महाराज राजा रस्त्याने चालला होता. आता राजा फार श्रीमंत होता. त्यानं पाहिलं हे रस्त्यानं चालले, यांच्या अंगावर फाटके कपडे होते आणि ते फाटके कपडे राजाने पाहिले. म्हणे अरे महात्मा आहे आणि त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नाहीत, चांगले चांगले कपडे दे म्हणले. लगेच घाई राजा बोले दल आले. घाई त्यांनी रेशमी वस्त्र आणले, त्या महाराजांना घालण्याकरिता दिले. त्यांनी पण अंगावर रेशमी वस्त्र घातले आणि ते दंडवत करण्याकरिता अशा पद्धतीने गेले. जसे दंडवत प्रणाम करण्याकरिता गेले, एक सेकंद भर मनात विचार आला की माझ्या अंगावर रेशमी कपडे आहेत. दंडवत घातल्यानंतर कपडे मळतील ना, एकदाच वाटलं फक्त कपडे मळतील म्हणून, पण जाऊ दे म्हणले, कपड्याचं काय एवढं महत्वाचं आहे, दंडवत करूया. घेतलं दंडवत त्यांनी करायला, दंडवत सगळे झाले आणि आता भगवंताच्या समोर उभे राहिले. पण भगवान बोलला नाही महाराज. भगवंताचं बोलणं बंद झालं. अरे म्हणे देवा का बोलत नाहीस, तू रोज माझ्याशी बोलतोस, आज तुला बोलायला काय झालं, तू का बोलत नाही माझ्याशी सांग. तरी पण भगवान प्रगट होत नाही, बोलत नाही. मग मात्र त्यांच्या लक्षात आलं काहीतरी चुकलेलं आहे. काय चुकलं असेल म्हणून अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केलं. परमार्थात आत्मपरीक्षण फार महत्वाचं असतं महाराज. आत्मपरीक्षण केलं आणि आत्मपरीक्षणाअंती कळालं की एक सेकंद भर मनात विचार आला होता, माझ्या अंगावरचे कपडे जर मळाले तर काय होईल. म्हणून तेवढंच देवानं धरलं. रे कपड्याकरता देव अंतरला, एवढा मोठा देव प्राप्त झाला आणि कपड्याकरता देव त्यांनी अशा पद्धतीने अंतरला. आता काय करायचं. मंदिराच्या बाहेर रडत रडत आले. एक शेतकरी फराट घेऊन चालला होता. आता लोकांना फराट बिराट काय कळत नाही महाराज, म्हणजे फराट घेऊन चालला होता आणि ते बैल थांबवले आणि त्या फराटाला स्वतःचे पाय बांधले आणि बैल हकलले महाराज. अशी सुसाट बैल त्याने पळू लागले, कपड्याच्याच नाही अंगाच्या सुद्धा चिंध्या झाल्या, अशी अवस्था झाली. मग परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला, बैल थांबवले. अरे काय करतोस असं. म्हणले देवा या कपड्यामुळे तुझ्यात माझ्यात अंतर पडलं. म्हणून त्यांनी हे कपड्याचा विचार केला. किती बारीक विचार आहे बघा. कपडे मळाले तर काय होईल एवढंच वाटलं म्हणून देव भेटला नाही. ही कठीण आहे की नाही भक्ती. म्हणजे भक्तीमध्ये एवढं सुद्धा चालत नाही, हा महत्वाचा विचार आहे. पातिव्रत्य धर्माचं पालन करत होती रेणुका, भगवती रेणुका, आणि ती त्यांनी पतीची सेवा करण्याकरिता पदरात पाणी आणत होती आणि पदरात पाणी येत होतं जमदग्नी ऋषींपर्यंत. कर्मधर्म संयोगाने त्या पाण्यामध्ये देवता जलक्रीडा करत होत्या आणि त्यांच्या जलक्रीडेला पाहून रेणुकेच्या अंतःकरणामध्ये सूक्ष्म असणारा काम जागा झाला. जसाच दुसऱ्याचं त्यांनी महाराज क्रीडा पाहून काम जागा झाला, असंच पातिव्रत्य भंग झालं. पदरात पाणी आलं नाही महाराज. आणि मग पतिराजांच्या समोर गेली, पाणी पदरात आलं नाही याचा अर्थ निश्चितच कुठेतरी पातिव्रत्याचा भंग करून आली. म्हणून कोपायमान झाले. 4 पुत्र होते. परशुराम शेवटचे होते. मला 3 पुत्रांना बोलावलं, म्हणे हिचं मुंडकं ओढून टाका, हिच्याकडून अपराध झालेला आहे. आता काय करायचं. मग ते म्हणले आमची आई आम्ही मुंडकं उडवणार नाही. 3 म्हणले. एवढे रागीट होते जमदग्नी ऋषी, 3 मुलं जाळूनच टाकले महाराज डायरेक्ट. मुंडकं आईचं उडवीत नाही म्हणून. परशुरामचे त्यांनी आले, त्यांना म्हणले हे बघीचं मुंडकं उडव. काहीच विचार नाही केला. पितृभक्त होती, हातात परशु घेतला आणि मुंडकंच उडवणार जायचं. आणि ते मुंडकं उडवल्यानंतर प्रसन्न झाले जमदग्नी. म्हणजे वा माझ्या शब्दाकरता एका शब्दात आईचं मुंडकं उडवलं, काय पाहिजे सांग. ते म्हणले माझे जाळून टाकलेले 3 भाऊ आणि माझी आई मला जिवंत करून द्या, परत जिवंत करू. आता पुढची कथा पुढे आहे महाराज, ती मला फक्त एवढंच सांगायचं, एवढं चुकलं तरी सुद्धा सहन होत नाही. जसं पातिव्रत्य धर्मामध्ये त्यांनी एवढं जरी चुकलं तरी सुद्धा पातिव्रत्य भंग होतं. दुसऱ्या पुरुषाचा विचार जरी मनात आला, त्याचा मैथून जरी त्यांनी डोळ्यानं पाहिलं आणि त्याच्यात काम भावना जर जागी झाली तर पातिव्रत्य भंग होत असतं. तसं पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आमा नारायण तैसा परी
असा सहजासहजी परमात्मा आकळत नाही. म्हणजे जगाचा सूत्रधार, जगाचं जीवन असणारा परमात्मा, जो मनुष्य त्यांनी मला जग नको म्हणतो आणि जगाचा सूत्रधार पाहिजे म्हणतो, तो भगवंताकरिताच अट्टहास करतो. परमात्मा भक्तीच्या माध्यमातून त्याला प्राप्त होतो. परमात्मा त्याच्यावर त्यांनी अशा पद्धतीने येतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा असाच अट्टहास केला, सगळं जग बाजूला करून टाकलं. मोकलोनी आस सर्व भावे झालो दास, दास झालो. का बरं? तुका म्हणे तुची खरा, तू एकटाच खरा आहेस आणि म्हणून तुझं चिंतन त्यांनी भगवंता करतो. म्हणून सगळे बाजूला काढले. ते म्हणले जळ होत ती येथे उपजवित अंतराय, सायासाची जोडी माझे तुमचे पाय. आता माझं साय येथे करावे देवा, तुझी देई सेवा सकळ गोवा उगवणी. भोगे रोगा जोडून या दिले आणि का, आरुचिते हो का आता सकाळपासून. तू का म्हणे असो तुझे मस्तकी, आता ये लौकिकी मज नाही वर्तन. सगळा लौकिकच त्यांनी सोडून दिला महाराज. लौकिकाचा त्याग केला आणि अलौकिक असणाऱ्या परमात्म्याचं चिंतन केलं. पण परमात्मा प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्यांनी तुकोबारायांना प्राप्त झाला. कसा प्राप्त झाला असेल? तो जगाचं जीवन आहे महाराज, तो त्यांनी भाग्योदय झाला आणि भाग्यानं त्यांनी महाराज जगाचा मालक, जगाचा जिव्हाळा प्रत्यक्ष त्यांनी प्राप्त झाला. सर्वस्वाचा त्याग केला आणि परमात्मा प्राप्त करून घेतला. त्याचं वर्णन तुकोबाराय करून सांगतात. आमुच्या या आले बाबा, आमुच्या हे आले बाबा, जगाचा जिव्हाळा असणारा परमात्मा आमच्या भाग्यानं आम्हाला प्राप्त झाला. इथं परमात्मा आला, पंचकेश्वराच्या रूपाने त्यांनी वास्तव्य करण्याकरिता इथं थांबला. कशामुळे प्राप्त झाला? तुमच्या भाग्यानं प्राप्त झाला. हे तुम्ही म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजे? आमच्या भाग्यानं देव इथं आला. आमच्या हे आले भागा. कोण आला? जिव्हार या जगाचे, सगळ्या जगाचा जिव्हाळा असणारा परमात्मा इथं आला आणि तो इथं त्यांनी वास्तव्य करण्याकरिता थांबला. फार महत्वाचा विचार आहे.
असा एकट्या करता त्यांनी देव येतो बराच वेळेला, अनेकांचा उद्धार करतो. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, पण एकट्या काका करताच त्यांनी पंचकेश्वर आला आणि त्यांच्यावरच कृपा करण्याकरता थांबला असं नाही. जे जे लोक श्रद्धेनं तिथं येऊन नमस्कार करतील, त्याची सेवा करतील, पूजा करतील, साधना करतील, त्या सगळ्यांचा उद्धार करण्याकरिता हा परमात्मा या ठिकाणी वास्तव्याला येऊन राहिलेला आहे. म्हणून हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज, की ते भाग्यानं परमात्मा प्राप्त झाला, जगाचं जिव्हार प्राप्त झालं. का प्राप्त झालं? आपला मुद्दा असा होता, जग बाजूला केल्याशिवाय जगाचा जिव्हाळा प्राप्त होत नाही. जगाचं लय होणारच आहे परमात्मा. लय प्रक्रिया जर पाहण्याचा प्रयत्न केला तरी जी पृथ्वी आहे ना महाराज, पृथ्वी, या पृथ्वीचा लय जलात होत असतो. जलाचा लय त्यांनी महाराज अग्नीमध्ये होतो. अग्नीचा लय, तुम्ही म्हणाल जलाचा लय अग्नीत कसा होईल? पाण्यावर सुद्धा आग लागते, समुद्राला आग लागते महाराज. त्या समुद्रावर लागलेल्या अग्नीला वडवानल असं म्हणतात. त्याचं नाव आहे वडवानल. वडवानल अग्नी आहे, तो समुद्राला त्यांनी महाराज अशा पद्धतीने संपवू शकतो. म्हणून त्यांनी जलाचा लय अग्नीमध्ये होतो, अग्नीचा लय हा वायूमध्ये होतो, वायूचा लय आकाशामध्ये होतो, आणि आकाशाचा लय प्रकृतीमध्ये होतो, आणि प्रकृतीचा लय परमात्म्यामध्ये होतो. म्हणजे कोण शिल्लक राहतं? फक्त परमात्मा शिल्लक राहतो. तुम्ही जर तुम्ही पृथ्वीला महत्व दिलं, तुम्ही जलाला महत्व दिलं, तुम्ही अग्नीला महत्व दिलं, तुम्ही वायू आकाशाला महत्व दिलं, तर तुम्ही त्यांनी महाराज या संसाराच्या चक्रातच आहात. तुम्ही या सगळ्या गोष्टींना हळूहळू अंतकरणातून महत्व द्यायचं बंद करा. सगळ्या ठिकाणी सारखीच सूत्र असतात, मार्ग फक्त वेगळे असतात, पण गोष्ट मात्र एकच सांगायची असते. बघा तुम्ही, योगश्चित्त वृत्ती निरोध हा, योगाच्या माध्यमातून जर देवापर्यंत जायचं असेल तर चित्तवृत्तीचा निरोध करावा लागतो. म्हणजे काय करायचं? चित्ताच्या वृत्तीमधून बाकीचा सगळा संसार बाजूला करायचा, आणि त्या चित्ताने फक्त परमात्म्याचं चिंतन करायचं. योग आहे. तुम्ही जर ज्ञानाच्या माध्यमातून जात असाल तर तुम्हाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने संपूर्ण जगताचा बाध करावा लागेल. हे दिसणारं संपूर्ण जगत हे रज्जू सर्पासारखं प्रतीत होतं. ते सत्य नाही महाराज. रज्जू सर्पाकार भासले जगडंबर, हे रज्जू सर्पा, दोरीवर साप भासतो. सुक्तीवरी रजत पाता डोळादीचे, सुक्तीवरी रजत पाता डोळादीचे, सुक्तीवरी रजत पाता डोळादीचे, सुक्तीवरी रजत पाता डोळादीचे, सुक्तीवरी रजत पाता डोळादीचे. शिंपला. हे दृष्टांत आहेत, वेदांतातले प्रसिद्ध दृष्टांत आहेत.
घराचं काम करण्याकरिता वाळू जर कुठून आणली तर ते वाळूमध्ये शिंपले येतात. मग तो शिंपला जर असा उताना पडला तर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की तो चमकतो, असं वाटतं चांदीचाच तुकडा पडलेला आहे. शुक्तीवर त्यांनी रजत प्रतीतीला येतं. रज्जूवरी भासे मिथ्या सर्प. रज्जू म्हणजे दोरी, दोरीवर साप प्रतीतीला येतो, पण खोटा असतो हा महत्वाचा विचार. त्याचं खोटे पण कळालं पाहिजे. म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेत असताना व्यासदेवांनी पण शृंखला सांगितली. हे हा श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे. सत्य तू सत्य तू विठ्ठल. सत्य तू सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. जीव हा ब्रह्मरूप आहे. तुका म्हणे कैसे केव कोठे जीव निराळा. जीव हा ब्रह्मरूपच आहे. म्हणून त्यांनी महाराज जगत प्रतीतीला आलं, हे जगत मिथ्या आहे. जसं दोरीवर साप प्रतीतीला तो अज्ञानामुळे प्रतीतीला आला, म्हणून रज्जूच्या अज्ञानानं सर्पाची प्रतीतीला आली. म्हणजे त्यांनी पूर्ण उजेड नाही, पूर्ण अंधार नाही, मंद अंधकार दोष आहे, त्याच्यामध्ये सादृश्यता दोष आहे. आणि अशा दोषामध्ये त्यांनी महाराज रस्त्यानं चालला होता माणूस, आणि दोरी त्यांनी रस्त्यात पडलेली त्याला दिसली, पण ती दोरी दोरी रूपाने कळाली नाही. त्याला तिथं असं वाटलं साप पडलेला आहे, आणि साप समजून अशा पद्धतीने पळू लागला. पळाला असाच त्यांनी पडला, हातही मोडला, डोकंही फुटलं, रक्तभंबाळ झाला. घरच्या लोकांना सांगायला लागला, अरे मोठा साप पाहिला. बॅटरी घेऊन सगळेजण पाहण्याकरिता गेले. बॅटरी लावल्यानंतर त्यांनी तिथं दोरी होती, साप काय कुठे दिसला नाही. मला तुम्ही सांगा, हा माणूस जाण्याच्या आधी साप होता का? याला ज्यावेळेला दिसला त्यावेळेला तरी साप होता का? आणि बॅटरी लावल्यावर तरी साप आहे का? नाही. तिन्ही काळात साप नाही, पण सापाची प्रतीती आली. कशामुळे प्रतीती आली असेल? त्याचं कारण आहे अंतकरण हा अधिष्ठान असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या, आणि त्या अविद्येचं तमगुणाचं कार्य आहे महाराज तो सर्प. तो मिथ्या सर्प प्रतीतीला आला ना, तो अंतकरण अधिष्ठान असणारं चैतन्य, त्या चैतन्याच्या आश्रित अविद्येच्या तमोगुणाचा परिणाम आहे तो सर्प. सत्वगुणाचा परिणाम आहे सर्पाचं ज्ञान, आणि रजगुणाचा परिणाम आहे त्यांनी महाराज ती रज्जू. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे अशा दृष्टीने त्यांनी पाहावं लागेल. संपूर्ण जगत त्यांनी मिथ्याच आहे. म्हणजे जगत त्यांनी मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. म्हणजे जगताकडची वृत्ती काढून घ्यायची आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करायची. कशातून चालला आता हे ज्ञानात? तुम्ही जर बारकाईने ऐकत असाल तरच तुम्हाला कळेल, नाही तर नाही कळणार. मी पहिला मुद्दा सांगून झाला होता की योग चित्त वृत्ती निरोध. म्हणजे योगी पुरुष काय करतो? आपली वृत्ती परमतत्वाच्या ठिकाणी ठेवतो आणि जग बाजूला करतो, म्हणून त्याला समाधी लागते आणि परमात्म्यापर्यंत जाता येतं. आता मी ज्ञानाचं सांगत होतो. ज्ञानी पुरुष काय करतो? संपूर्ण जगताचा बाध करून टाकतो आणि सत्य असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती ठेवतो, त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. भक्त सुद्धा असाच आहे. भक्ताला काय करावं लागतं? भक्ती म्हणजे काय? भगवंताला कोणती भक्ती आवडते ते म्हणले, ह्याची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. सगळा संसार अंतकरणातून घालवायचा आणि देवाच्या ठिकाणी एकरूप व्हायचं, मग परमात्मा प्राप्त होईल. असा परमात्मा प्राप्त होत नाही. म्हणजे योगी जरी झाला तरी चित्त त्याला कुठं देवाजवळ आणून ठेवावं लागतं, बाकी सगळं गबाळ घालवावं लागतं.
ज्ञानी जरी झाला तरी त्याला उपाधी घालवावी लागते आणि चैतन्य स्वरूपाचा स्वीकार करावा लागतो. आणि भक्त जरी झाला तरी सगळ्या संसाराला बाजूला करावं लागतं आणि देवाजवळ त्यांनी स्थिर व्हावं लागतं. ज्यानं कोणी आपल्या अंतकरणामध्ये ठाम निर्णय केलं की मला परमात्म्यापर्यंत जायचं, मग काय करतो तो? परमात्माच त्याच्यावर कृपा करतो, त्याला साह्य करतो आणि या सगळ्या संसारातून बाजूला होण्याकरिता मदत करतो. मग स्वतःच त्यांनी संसार बाजूला करतो आणि त्या भक्ताला आपलंसं करून घेतो आणि त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो. मग त्या भक्ताला कळतं की मला परमात्मा प्राप्त झाला आणि मग तो त्यांनी मला सहज फार आनंदानं म्हणतो, आमच्या हे आले भागा, आमच्या भाग्यानं ह्या देव त्यांनी प्राप्त झाला. जिव्हारा या जगाच्या सगळ्या जगाला चालवणारा देव प्रत्यक्ष आमच्या भाग्यानं प्राप्त झाला. मग देव तुमच्या भाग्यानं तुम्हाला प्राप्त झाला, मग आता तुम्ही काय करणार आहात त्याच्याविषयी? तो प्राप्त झाला इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही काय करत आहात? मग महाराज बोलतो, धरोनिया ठेलो जीवे, धरोनिया ठेलो जीवे, तो देव आमच्या भाग्यानं, जगाचा मालक आमच्या भाग्यानं आम्हाला प्राप्त झाला, जगाचा जिव्हाळा आम्हाला प्राप्त झाला. मग तुम्ही काय केलं? तुम्ही धरून या ठेलो जीवे, आमच्या जीवाशीच आम्ही त्याला धरून राहिलो. कसं धरलं? बळकट भावे एकविध. एकविध म्हणजे आता दुसरं नाही, त्याला एकविध भाव म्हणतात. एकविध आम्ही न धरू पालट, म्हणून दुसऱ्याचं काहीच नाही महाराज. आता फक्त एकच परमात्मा, एक धरला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, याला एकविध भाव असं त्यांनी. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि का ते का नाही, आता याला एकविध भाव असं म्हणतात. म्हणून त्यांनी महाराज एकविध होणं फार महत्वाचं आहे. देव आम्हाला प्राप्त झाला इथपर्यंत ठीक आहे. का प्राप्त झाला? देवा वाचून बाकीच्या कोणत्याच गोष्टीला महत्व दिलं नाही म्हणून. नाही तर देवा वाचून जर महत्व देत असाल तर परमात्मा त्यांनी आपला होणार नाही. काही सूत्र त्यांनी आपण कायम ऐकत असता. मला बऱ्याच वेळा त्यांनी बोलण्याचा प्रसंग येतो आपल्या सर्वांच्या समोर. तुम्ही परत परत ते मुद्दे ऐकत असता. जास्त वेळा ऐकल्याने काही माणसाला हागवण लागत नाही. त्याने परत ऐकलं म्हणजे काय त्याला काही त्रास होतो, म्हणजे त्याला काही उलट्या होतील, काही खराब होईल, ओव्हरडोस होईल, असं काही होत नसतं. परत एकदा ऐकून ठेवा, सगळ्यांचे हिताचे मुद्दे आहेत. ज्याला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा ना, त्यानं कोण्या व्यक्तीला महत्व द्यायचं नाही, त्यानं परमात्म्यालाच महत्व द्यायचं. असं सांगायला लागलं की आपलं पानं तपाशीत राहा. आपण अजून कोणाकोणाला महत्व देतो? व्यक्तीला महत्व द्यायचं नाही. नंबर 2, कोण्या वस्तूला महत्व द्यायचं नाही. नंबर 3, कोणत्या प्रसंगाला महत्व द्यायचं नाही. नंबर 4, आपलं सर्वस्व देवाला देऊन टाकायचं. नंबर 5, अखंड भगवंताचं नामस्मरण करीत राहायचं. ते नामस्मरण फार महत्वाचं आहे. मग अशी ते दादा आम्ही ज्यांच्या घरी त्यांनी फेटा बांधायला गेलो, ते वामनराव पै महाराजांची आठवण करून देत होते. त्यांनी विठ्ठल नामाचा स्वीकार अशा पद्धतीने केला. जग सगळं बाजूला केलं, विठ्ठल नाम प्रमाण आहे महाराज. विश्व प्रार्थना केली आणि विठ्ठल नामाला त्यांनी प्राधान्य दिलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, दुसरं काही म्हणायचं नाही, श्री विठ्ठल.
पण विठ्ठलाशिवाय त्यांनी काही बोलायचं नाही, याला एकविध भाव म्हणतात. अशा पद्धतीने फक्त नामाला महत्व दिलं, अखंड नामस्मरण त्यांनी महाराज. 5 मुद्दे झाले माझे, तुम्ही जर ऐकत असाल तर. व्यक्तीला महत्व नाही, वस्तूला महत्व नाही, कोण्या प्रसंगाला महत्व दिलं नाही, सर्वस्व देवाला दिलं, अखंड भगवंताचं नामस्मरण करत राहिले. आणि त्याच्या पुढचा मुद्दा भगवंताशी संवाद करत राहिले, बोलत राहिले. आणि 7वा मुद्दा आहे भगवंताच्या प्राप्तीकरिता व्याकुळ होऊन रडले. आपण सगळे पण देवापुढे जाऊन रडतो, पण स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे, आपण देवाकरता रडतो का स्वतः करता रडतो? जे स्वतः करता रडणारी त्यांची फार मोठी यादी आहे मला. ते स्वतःच्या सुखाकरिता, स्वतःच्या आनंदाकरिता, स्वतःचा संसार वाढवण्याकरिता, स्वतःचा वेल मांडवाला नेण्याकरिता देवासमोर डोकं आपटून रडायला सुरुवात करतात. हे बघतायत, पण भगवंताच्या प्राप्तीकरिता झालेले भक्त नाहीत. यांनी भगवंताला साधन केलेलं आहे आणि संसाराला साध्य केलेलं आहे. तुम्ही ऐकता सर्वजण, फार महत्वाचा मुद्दा आहे. यांना साध्य करायचा संसार कोणाच्या माध्यमातून? देवाच्या माध्यमातून. देवाला केलं साधन आणि संसार केलं साध्य. पण ओरिजिनल भक्त असा असतो, तो त्यांनी महाराज परमात्म्याला साध्य समजतो. परमात्मा वाचून जगात मला काहीच मिळवायचं नाही अशी भावना त्याच्या पोटात असते. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांच्या पोटात तर लोक त्याचा स्वीकार करतील. आपल्याला देव का भेटत नाही? एवढ्या वर्षापासून आपण पिळे घालतो, केवढ्याला माळा गळ्यात घातल्या, गण लावलं आपले त्यांनी महाराज, गण गोळ्या कितीतरी उघडून गेल्या. हे सगळं त्यांनी आपण रोज उठून करतो, पोथ्या वाचतो, तरी देव का प्राप्त होत नाही? अजून देवा वाचून आपण लोकांना महत्व देतो म्हणून देव प्राप्त होत नाही. देवा वाचून आपण धनाला मानाला महत्व देतो म्हणून देव प्राप्त होत नाही. देवा वाचून आपण त्यांनी महाराज सगळ्या प्रसंगांना महत्व देतो म्हणून आपल्याला देव प्राप्त होत नाही. देवा वाचून त्यांनी महाराज आपल्याला संसार गोड लागतो म्हणून देव आपल्याला प्राप्त होत नाही. ज्या दिवशी आपल्या अंतकरणातून या सगळ्या गोष्टी निघून जातील त्या दिवशी परमात्मा आपल्याला प्राप्त होईल. याला एकविध भाव असं म्हणतात. म्हणून त्यांनी एकविध झालं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला, आम्ही त्याला हृदयाजवळ त्यांनी अशा पद्धतीने जीवाशी धरून ठेवलेला आहे. आणि कसा धरलेला आहे? बळकट भावे एकविध. एकविध होऊन त्यांनी बळकट भावनेने अंतकरणात त्याला धरून ठेवलं. आता दुसरं कोणीच नाही महाराज. म्हणून त्यांनी विठ्ठलाशिवाय, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाल नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे, आता दुसरं कोणीच नाही, फक्त विठ्ठल. अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही आता, अनिक दुसरे मज नाही. त्याच्या वाचून आता मला दुसरं कोणी नाही. हा त्यातला भाव आहे. नेमेलिया चित्तापासून या. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी एकविधता निर्माण झाली पाहिजे. म्हणून हा देव आपल्याकडे आलेला आहे. पंचकेश्वर नावाने त्यांनी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण काय केलं पाहिजे? आपल्या जीवाशी त्याला धरून राहिलं पाहिजे. आता कोणाचाच काही विचार आपल्या डोळ्यासमोर नसला पाहिजे, फक्त देवाचाच विचार असला पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. आणि आपण बळकट भावनेने त्याला अंतकरणाशी धरून ठेवलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, आम्ही असंच केलेलं आहे, त्याला आपलंसं करून घेतलं, आता त्याला सगळं देऊन टाकलं, आमचं काही शिल्लक राहिलं नाही. ते म्हणले, तन मन धन दिले पंढरीराया. तन दिलं, मन दिलं, धन दिलं, सगळंच सगळं त्यांनी पंढरीला दिलं. आता सांगा वया उरले नाही. आता माझं म्हणून हे मनाला काही शिल्लकच राहिलं नाही, सगळं देवाला देऊन टाकलं. आता सांगा वया उरले नाही म्हणून अर्थ चाड चिंता मनी नाही आशा, थोडी याला फासा संसाराचा. काही अर्थ नाही, काही चाड म्हणजे इच्छा नाही, कशाची चिंता नाही, मनामध्ये कशाची आशा नाही, सगळा रूपाधीचा संसाराचा फासा तोडून टाकला आणि भगवंताचा झालो. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम रुका नाही. तात्पर्य काय होतं? एक विठोबाचं नामच फक्त आमच्या जवळ आहे. आमचं भांडवल काय आहे? भगवंताचं नाम.
त्या नामाशिवाय दुसरं त्यांनी काहीच नाही महाराज. ते नाम असं श्रेष्ठ आहे की त्या नामाला सगळे घाबरतात. दड 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 दुड 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 भय सुटले कळे काळा कापुडिया रे शिवनाम शीतळ कापुडिया सेविका पारे. म्हणून अशा पद्धतीने शिवनाम कंठात धारण केलेलं आहे. शिव 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 सदैव त्यांनी भगवंताचं चिंतन आहे. त्या शिवनामाला काळ सुद्धा अशा पद्धतीने घाबरतो. ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी कधी कावडी कधी अरे कावडी घेतले कावडी घेतले हे मिळाली संत माती मिळाली संत माती कावडी हातात घेतलेली आहे. खांद्यावर कावड घेऊन त्यांनी निघालेला आहे. संतांच्या समागमात त्यांनी निघालेला आहे. आता तो त्यांनी भगवान शिवाच्या नावाचा घोष करतो. जो अशा पद्धतीने शिवनामाचा घोष करतो तो त्यांनी महाराज पूर्णत्वाला प्राप्त होतो. भगवान त्याला सांभाळत असतो. तो परमात्मा प्राप्त झाला. आम्ही हृदयाशी अशा पद्धतीने धरून ठेवला. हा त्यातला दिव्य भाव आहे महाराज. अशाच पद्धतीने पाहिलं पाहिजे. का बरं परमात्मा आपल्या जवळ आला? तो तर निर्गुण निराकार आहे. मग तो त्यांनी आपला कसं काय झाला असेल? त्याचं कारण आपण मगाच पाहिलं. आपल्याला आधी भक्त व्हावं लागलं. मग तो परमात्मा त्यांनी आपला झाला. हा महत्वाचा विचार आहे. भक्त झाल्याशिवाय देवही प्रगट होत नसतो. तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, बाप आधी असतो का मुलगा आधी असतो? हे काय बालवाडी शिकवायला आलो तुम्ही तुम्हाला? पण तरी प्रश्नच तसा आहे. बघा ना तुम्ही, चांगले चांगले माणसं उत्तर देतात ना. बघा तुम्ही, बाप आधी असतो का मुलगा आधी असतो? कोणीच कसं बोला ना. हे काय पोथीतलं आहे का काय? फार काय अवघड आहे. काय काय नेमकं प्रकार काय? बाप आधी असतो का मुलगा आधी असतो? जाऊ दे, तुमचं काय असू द्या. माझं म्हणणं असं आहे, मुलगा आधी असतो आणि बाप नंतर असतो. तुम्हाला बावळस का तू? आता कीर्तन त्यांनी टाइम होत चालला आणि तुला त्यांनी काय झालं? तू म्हणतो मुलगा आधी होतो मग बाप. त्यांनी खरं सांग, लग्न झाल्यानंतर तू काय होतो? नवरा होतो. नवरा झाला इथपर्यंत ठीक आहे. पण त्याला जर लेकरू झालं नाही तर त्याला बाप कोणी म्हणाल का? नाही म्हणणार. मग तो लग्न झाल्यानंतर त्या स्त्रीचा पती झाला इथपर्यंत ठीक आहे. पण फक्त पती म्हणून गुरु हिंडू शकतो. पण त्याला बाप कोणी म्हणणार नाही. बाप कधी म्हणतील? मुलगा झाल्यानंतर. मग मुलगा झाला की मग याला काय नाव पडतं? बाप. मग कोण आधी? मुलगा व्हावा लागेल ना. मग पुढे बाप. हा महत्वाचा विचार. आधी मुलगा मग बाप. माझा दृष्टांत संपला. आता दुसरा मुद्दा विचारतो. देव आधी का भक्त आधी? परत घोटाळाच आहे. भक्त आधी. देव आधी का भक्त आधी? त्याचं उत्तर आहे भक्त आधी. तुम्ही भक्त झालात, तुमच्या मनात भाव निर्माण झाला, तुम्ही भक्ती करू लागले, तुम्ही भगवंताच्या समोर समर्पण केलं, तुम्ही भगवंताकरिता जग बाजूला केलं, तुम्ही भगवंताच्या ठिकाणी एकरूप झाले,
त्याचा परिणाम भगवंताने तुम्हाला जाणलं आणि जाणून तुमच्या समोर परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला आणि भक्त मग देव प्रगट झाला. नाही ते देवाला देव म्हणायला सुद्धा जागा नाही महाराज. मला काही प्रक्रिया सांगायची नाही. परमात्मा पारमार्थिक सत्तेत राहतो आणि तो पारमार्थिक सत्तेत राहणारा परमात्मा त्याला कोणाचीच उपाधी नाही महाराज. त्याच्या ठिकाणी काहीच पोहोचत नाही. कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, कोणाच प्रमाणाचा विषय परमात्मा होत नाही. परमात्मा मनाचा विषय होत नाही. परमात्मा वाणीचा विषय होत नाही. परमात्मा बुद्धीचा विषय होत नाही. परमात्मा त्यांनी इंद्रियांचा विषय होत नाही. हा परमात्मा सगळ्यांच्या पलीकडचा आहे. पारमार्थिक सत्तेत राहतो. तो कोणालाच कळत नाही. मग कसं काय तुम्हाला कळाला? म्हणजे मन वाच्यातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. भक्तीचे या मापे मोजितो अनंता इतरांनी तत्वता न मोजवे. म्हणून भक्त आधी आहे त्यांनी भक्ती केली म्हणून तर परमात्मा प्रगट झाला आणि त्याने कबुली दिली. म्हणत म्हणतो तुमचेनी बरा दिसत असे तुमच्यामुळेच मी भक्त आहे. हा महत्वाचा विचार आहे मला. म्हणून त्यांनी महाराज देवाला देव पण आणण्याकरिता भक्तच कारणीभूत आहे. आमुची या भावे तुझा देव पण राहिला असे पण आमच्या भावनेमुळे तू देव झाला असा महत्वाचा विचार आहे. म्हणजे परमात्म्याला परमात्मा म्हणण्याकरिता जर कोण कारणीभूत असतील तर भक्त आहेत. आम्ही भक्त झालो आणि भक्त होऊन अशा पद्धतीने भगवंताची भक्ती केली आणि म्हणून परमात्मा त्यांनी महाराज निर्गुण निराकार आहे. तो सगुण साकार होऊन त्यांनी अशा पद्धतीने आमच्या भक्तीकरिता आला महाराज. हा त्यातला म्हणा ना. जो या सगळ्यांच्या पलीकडचा आहे, नामरूपाच्या पलीकडचा सगळे प्रमाण आपण पाहिली, कोणत्याच प्रमाणाचा विषय होत नाही. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे, तो परमात्मा तो आणून केला रूपा उभा सोपा जवळी सोपा झाला म्हणा. तो कशालाच कळत नाही, न कळणारा परमात्मा आहे. तो परमात्मा आमच्याकरिता सोपा झाला आणि आमच्या जवळ अशा पद्धतीने उभा राहिला. त्यानं अनेक रूप धारण केले महाराज. भक्त ज्या पद्धतीने त्याला पाहण्याचा प्रयत्न करतील, तो परमात्मा त्या पद्धतीने त्याने महाराज त्या भक्तांच्या समोर प्रगट होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा, म्हणून जशी इच्छा आपण प्रगट करू तसा परमात्मा भक्तांच्या समोर होत असतो. नामासाठी अवतार
मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा कोठे दिसे पाहता उडी घाली अवचिता ते म्हणतात पहा रे हे दैवत कैसे भक्त कसे भाविक पाचारिल्या असरी सापावे ऐसी सवे बराडी म्हणून त्याची सवय आहे शुष्क काष्टी गुरगुरी लाजा हरिन धरिता तुका म्हणे अर्धनारी ऐसी धरी रुपडी हा देव तागणे महाराज अर्धनारी नटेश्वराच्या रूपाने सुद्धा भक्तांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होतो ज्याला त्याला शंकराच्या रूपात पाहायचं तो शंकराच्या रूपात प्रगट होतो ज्याला गणपतीच्या रूपात पाहायचं तो गणपतीच्या रूपात प्रगट होतो ज्याला पांडुरंगाच्या रूपात पाहायचं तो परमात्मा पांडुरंगाच्या रूपात प्रगट होतो भांडणारे भांडणं करतात ते गचांडे धरतात ते त्यांनी महाराज फार वाद घालतात ते त्यांनी महाराज अनेक प्रकारचे उभे करतात कशावरून देवांवरून हा उभा राहिलेला वाद आहे तुम्ही ऐकतात ना सगळेजण देव एकच गोष्ट आहे ना देव अनेक नाही देव एकच आहे तुम्हाला मग खंडोबा आहे इथं त्यांनी महादेव आहे तिकडे आणखी दुसरा देव आहे मग विठोबा आहे हे कसं काय मग वेगवेगळं अरे एका शेतकऱ्यानं काही झाडं लावायचं ठरवलं एका लाईनीत झाडं लावली आणि झाडं लावल्यानंतर त्याला असं वाटलं बादली भरून पाणी किती दिवस घालीन मी एका झाडाला त्यापेक्षा त्यांनी महाराज एकाच जागेवरून पाणी सोडायचं आणि पाटानं पाणी प्रत्येक झाडापर्यंत जाईल असं करायचं पण प्रत्येक झाडाला आळं गेलं पाहिजे मग त्यानं आळं करायला सुरुवात केली पहिलं जे झाड होतं की नाही त्याला त्यानं गोल आळं केलं त्याच्या पुढचं जे झाड होतं त्याला त्रिकोणी आळं केलं त्याच्या पुढचं जे झाड होतं त्याला चौकोनी आळं केलं त्याच्या पुढचं जे झाड होतं त्याला त्यांनी महाराज षटकोनी आळं केलं त्याच्या पुढचं झाड होतं त्याला अष्टकोनी आळं केलं आता बस झाली झाडं एवढं त्यांनी महाराज असे आळे केले महाराज आणि एकाच ठिकाणाहून पाणी सोडलं आणि पाणी सोडल्यानंतर ते पाणी त्यांनी त्या प्रत्येक आळ्यात गेलं आळं गच्च भरलं तुम्ही ऐकतात ना महत्वाचा मुद्दा सांगतो त्याचं बघा तुम्ही प्रत्येक आळ्यामध्ये पाणी पोहोचलं आणि आळे गच्च भरले आता पहिल्या आळ्यातलं पाणी कसं दिसायला लागलं गोल दिसायला लागलं दुसऱ्या आळ्यातलं पाणी त्रिकोणी दिसायला लागलं चौथ्या आळ्यातलं पाणी चौकोनी दिसायला लागलं मग षटकोनी दिसायला लागलं मग अष्टकोनी दिसायला लागलं असं त्यांनी महाराज पाणी वेगवेगळ्या रूपाने दिसायला लागलं खरं सांगा पाणी वेगवेगळं आहे का आळे वेगवेगळे आहेत पाणी तर एकच आहे तसा सच्चिदानंद घन असणारा परमात्मा एकच आहे तुम्हाला वाटलं त्याने खंडोबाच्या रूपाने प्रगट व्हावं तो त्या रूपात प्रगट झाला त्याचा आळ तसा आहे जैसा केला तैसा महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जसं कराल तसं होतं लोक कुशाल भांडणं करतात महाराज देवांवर खरं सांगतो 33 कोटी देव आहेत म्हणतात त्या देवांवरून त्यांनी भांडणं आमचा देव मोठा आणि तुमचा देव लहान देवांवरून भांडणं करणारे लोक भांडणं करतात म्हणून शंकराचार्यांनी देव पंचायतन तयार केलं एकच देव आहे त्या पंचायतन देवता म्हणजे 5 देव आले त्याच्यामध्ये त्याच्यात 1 नंबर आहे गणपती बाप्पा नंबर 2 आहेत भगवान शिव नंबर 3 आहेत भगवान विष्णू नंबर 4 भगवती जगदंबा नंबर 5 भगवान सूर्यनारायण हे जे 5 देव आहेत याला देव पंचायतन म्हणतात प्रत्येक देवाकरिता एक एक संप्रदाय तयार झाला गणपती बाप्पांची उपासना करणारा संप्रदाय गाणपत्य संप्रदाय तयार झाला भगवान शंकराची उपासना करणारा शैव संप्रदाय तयार झाला विष्णूची उपासना करणारा वैष्णव संप्रदाय तयार झाला भगवतीची उपासना करणारा शाक्त संप्रदाय तयार झाला आणि सूर्यनारायणाची उपासना करणारा सौर संप्रदाय तयार झाला असे 5 संप्रदाय प्रचलित आहेत महाराज जगामध्ये हे जे 5 देव आहेत ना त्यांचीच अनेक रूप अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आता खंडेश्वर म्हणलं तरी भगवान शंकराचाच अवतार आहे
भैरवनाथ म्हणलं तरी भगवान शंकराचाच अवतार आहे. हा पंचकेश्वर म्हणलं तरी भगवान शंकरच आहे. मग ह्या शंकराच्या त्यांनी अवतारातल्या परंपरा आहेत. भगवान विष्णू अनेक रूप घेऊन येतात. तो त्यांनी राम होतो, कधी कृष्ण होतो, कधी त्यांनी वराह होतो, कधी नरसिंह होतो. तोच विष्णू परमात्मा अनेक रूपानं प्रगट होतो. तसे त्यांनी परमात्म्याची अनेक रूप प्रगट होतात. ती एकच जगदंबा आहे. तीच त्यांनी महाराज अनेक रूपानं, तीच तुळजा भवानी आहे, तीच रेणुका आहे, तीच त्यांनी अंबाबाई आहे कोल्हापूरला, तीच त्यांनी अशा अनेक रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट होते. अशी ती एकच आहे पण अनेक रूपानं प्रगट होते. तसा देव एकच आहे. त्या देवानंच हे 5 रूप धारण केलेले आहेत आणि त्याच 5 रूपाचा पुढे विस्तार झालेला आहे. पण लोक तेच धरून त्यांनी भांडतात. हा महत्वाचा विचार आहे. या देवांची सुरुवात त्यांनी होताना कुठून त्यांनी झाली? ज्याच्या मनात जो भाव असेल त्याने त्या पद्धतीने देवाला पाहिलं. आता इथं मंदिरात जर भगवान शंकराची मूर्ती पाहिली तर तिला 5 मुख आहेत. त्याचं नाव आहे पंचकेश्वर. भगवान शंकराला 5च मुख असतात महाराज. त्यांना 5 मुखाला 5 नाव आहेत. सद्योजात, अघोर, ईशान अशी त्यांनी मला सगळे 5 नाव माझे पाठ नाहीत पण 5 नावं भगवान शंकराला असतात. हे 5 नावं 5 मस्तक धारण करून भगवान शंकर का प्रगट झाले असतील त्याचं कारण आहे. आपण भगवान शंकराच्या दर्शनाला गेलो ना तर दर्शनाची काही पद्धती असते. शंकराच्या दर्शनाची पद्धती असते. काय पद्धत असते शंकराच्या दर्शनाची? असं गेलं की त्यांनी 5 पायऱ्या आधी असतात, नंतर मध्ये मोकळी जागा असते थोडीशी, परत 5 पायऱ्या असतात म्हणजे 5 यम नियम. मग पुढे गेले की नंदी असतो. तो नंदी म्हणजे आसन. मग कासव असतं, घंटा असतो म्हणजे त्यांनी महाराज प्राणायाम आणि प्रत्याहार. मग त्यांनी गणपती बाप्पा दिसतो चौकटीवरती, मग ती धारणा, मग ती पार्वती दिसते आतमध्ये पाहिल्यानंतर, ती ते ध्यान, आणि महादेवाची पिंड दिसते ती समाधी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अष्टांग योग त्या शिवालयात प्रत्यक्ष पाहायला मिळतात. मग दर्शन घ्यायला गेल्यानंतर आधी नंदीला नमस्कार करावा लागतो. मग नंदीला नमस्कार करायचा आणि नंदीच्या वृषणाला उजवा हात लावायचा. तुम्ही अनेक लोकांनी अनेक वेळेला ऐकलं पण ऐकून ठेवा, नवीन लोकांकरिता महत्वाचं आहे. त्याचं वृषण म्हणजे अंडकोश, त्याला त्यांनी उजवा हात लावायचा. डावा हात त्याच्या शिंगावर ठेवायचा. डाव्या हाताचे हे 2 बोट आहेत ना, हे 2 बोट असे नंदीच्या शिंगावर ठेवायचे आणि मागून असा हात लावायचा. या 2 बोटांच्या मधून त्याच्या शिंगाच्या मधून महादेव पाहायचा. असा नियम असतो. का बरं हे पाहायचं? हा हात त्यांनी लावलेला आहे हे म्हणजे काम आवरणे, आणि 2 बोट त्यांनी शिंगावर ठेवली म्हणजे क्रोध आणि लोभ आवरणे. काम क्रोध लोभ आवरून देव पाहायचा. मग पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना 5 वेळेला टाळी वाजवायची. 5 वेळेला. 5 वेळेला टाळी का वाजवायची? त्याचं कारण ते 5 मुखाचे आहेत, पंचमुख आहेत. हे पंचमुख त्यांना का बरं प्राप्त झाले असतील? एका मुखानं सृजन करतात, एका मुखानं पालन करतात, एका मुखानं संहार करतात, एका मुखानं तिरोधान करतात आणि एका मुखानं अनुग्रह करतात. हे 5 कामं भगवान शंकर करत असतात. सकाळी कीर्तनाला तुम्ही होते तिथं हा मुद्दा सांगितला आणि संध्याकाळी परत सांगेन असं त्यांनी म्हणलं होतं, म्हणून आता मी ते सांगायला लागलो. म्हणजे त्यांनी तो शिवच त्यांनी अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाच्या रूपानं सृजन करतो. तो शिवच त्यांनी महाराज विष्णूच्या रूपानं पालन करतो. तो शिवच रुद्राच्या रूपानं संहार करतो. तो शिवच त्यांनी महाराज परत त्या संपूर्ण त्यांनी महाराज प्रकृतीमध्ये त्या गोष्टींना विलीन करतो म्हणजे तिरोधान करतो. आणि सगळं करण्याकरिता सामर्थ्य देतो तो पण तो शिवच आहे म्हणजे अनुग्रह करतो. असे 5 भगवान शंकराचे कार्य आहेत आणि ते 5 रूपानं त्यांनी महाराज पाहायला मिळतात. म्हणून भगवान शंकराला 5 मुख आहेत. म्हणून ते 5 मुख असल्या कारण त्यांना आणि पंचकेश्वर असं नाव त्यांनी प्राप्त झालेलं आहे. हा त्यातला भाव आहे. त्यांना शिव हा शब्द जो आहे तो व्याकरणाच्या दृष्टीने पाहिला तर शिव कल्याणे असं कल्याण अर्थानं शिव शब्दाचा अर्थ घेत जायचं. मग त्यांना सूचना मिळाली होती. 3 नावं सांगितले होते. तुम्हाला जे योग्य वाटेल ते नाव तुम्ही अशा पद्धतीने द्या. त्याच्यात कल्याणे असं सुद्धा नाव प्राप्त झालं होतं. म्हणून त्यांनी पंचकेश्वर नाव अशा पद्धतीने स्वीकारलं. म्हणून तो परमात्मा पंचकेश्वराच्या रूपाने या ठिकाणी विद्यमान झाला, विराजमान झाला आणि तो या ठिकाणी राहू लागला. कोणाकरिता? एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. एकाकरिता असला तरी अनेकांना त्यांनी अशा पद्धतीने तो कल्याण करण्याकरिता या ठिकाणी स्थानापन्न झालेला आहे. हा त्यातला महत्वाचा असणारा भाव आहे. म्हणून भगवान शंकराला अशाच पद्धतीने पाहत जाऊ. भगवान शंकर फार दिव्य आहेत. त्यांच्या मस्तकावर गंगा आहे. गंगा तुम्ही ऐकतात ना सगळेजण. फार महत्वाचा मुद्दा सांगतो. थांबणार आहे एवढं सांगून मी, मला उभं राहता येत नाही, त्रास व्हायला लागलाय. मस्तकावर गंगा आहे. ही गंगा म्हणजे पावित्र्य आहे. त्यांनी जटा धारण केलेल्या आहेत. जटा म्हणजे वैराग्य आहे. त्यांच्या कपाळावर त्यांनी चंदन लावलेलं आहे. चंदन म्हणजे शीतलता. त्यांना 3रा डोळा आहे ते म्हणजे ज्ञान. त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे त्रिगुणांवर मात केलेली आहे.
त्यांच्या गळ्यामध्ये सर्प घातलेला आहे. हा सर्प म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त केलेला आहे. त्यांच्या त्रिशूळाला डमरू त्याने आहे. ते डमरू म्हणजे निर्भय नाद आहे. त्यांनी गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेला आहे, म्हणजे ते शूर आणि वीर झालेले आहेत. त्यांनी सर्वांगाला भस्म लावलेला आहे, म्हणजे सगळा संसार जाळून मोकळे झालेले आहेत. असं भगवान शंकराचं स्वरूप आहे. अशा पद्धतीने भगवान शंकराला पाहिलं पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीने जो अखंड भगवान शंकराचं चिंतन करेल, भगवान त्याच्यावर कृपा करेल महाराज. म्हणजे जो कायमस्वरूपी भगवान त्याचं चिंतन करतो, भगवान त्याच्या अंकित होतो. आणि त्याची दिव्य असणारी स्थिती सोडून त्या भक्ताकरता खाली येतो आणि भक्त म्हणेल तसं वागायला सुरुवात करतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही असंच केलं. तो परमात्मा आम्ही आमच्या अंकित करून घेतला आणि आता त्यांनी तो आम्हाला सोडून जात नाही. तुका म्हणे अंकित केला, तुका म्हणे अंकित केला, तुका म्हणे अंकित केला.
अंकित केला म्हणजे देव आमचाच झाला आणि आमच्या वचनाकरिता त्यांनी इथे येऊन थांबला. हा परमात्मा त्यांनी आपल्याकरिता या ठिकाणी आला आणि आपणही बळकट भावानं हृदयात धारण केला. जीवाशी धरून त्यांनी बसलो, त्याची सेवा या ठिकाणी करत आहोत. महत्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीनं माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच आहे. मला बोलावं पण वाटतं, पण फार बोंब लागली माझ्या पायाला, उभंच राहता येत नाही. ते मला म्हणतात पुढच्या वर्षी तुम्ही कथा करा. आता मी असा निर्णय केला की मला कार्यक्रम बंद करायचे, कारण मला बसून तर काही कीर्तन करायचं नाही. बसून मी कीर्तन करू शकत नाही आणि कथा जरी सांगायची म्हणे तरी 3 तास बसावं लागतं. ते मला आता सहन होत नाही. त्याच्यामुळे आता हे बंद केलंच चांगलं. याच्यापेक्षा जास्त त्यांनी खराब होईल, मग कोणी त्यांनी पाहायला येत नाही नंतर. खरं सांगतो, अशी वस्तुस्थिती कितीतरी आपण महाराज लोकांची उदाहरणं पाहतो. गाय जोपर्यंत दूध देते तोपर्यंतच लोक तिला गाय गाय म्हणत राहतात, पाया पडत राहतात. दूध द्यायची बंद झाली की तिच्याकडे दुर्लक्ष होतं, नवीन गाय आणतात. असं त्यांनी होतं. तसं त्यांनी महाराज बुवा जोपर्यंत बोलत राहतो तोपर्यंत लोक फार त्याला अशा पद्धतीने सांभाळतात प्रेमाने. त्याचं बोलणं बंद झाल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना कार्यक्रम करायचे असतात, कार्यक्रम त्यांचे होतात. पण मग तो मात्र त्याच्या मग ते तसं त्यांनी व्हायच्या आधीच बुवानं सावध झालं पाहिजे. सगळं जग त्यांनी महाराज विसरून जातो. कोण कोणाला ध्यानात ठेवायला लागलं. जगात किती बुवा होऊन गेले आजपर्यंत, भरपूर झाले. आणि लोक त्यांनी महाराज सगळ्या लोकांना विसरले सुद्धा. काही एखाद्यानं गुरु म्हणून एखाद्याला स्वीकारला असेल, तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची आठवण करेल. तो मेल्यावर ते पण पुसून जाईल. हा महत्वाचा विचार. किती दिवस, थोडे दिवस त्यांनी लक्षात ठेवतील लोक. मेल्यावर लोकांनी आपल्याला विसरण्यापेक्षा जिवंतपणे आपण लोकांना विसरलं पाहिजे. मेल्यावर लोकांनी आपल्याला विसरण्यापेक्षा आपण जिवंतपणे लोक विसरलं पाहिजे. मी लोक ध्यानात ठेवण्याकरिता जन्माला आलो नाही, मी देव ध्यानात ठेवण्याकरिता जन्माला आलो. असा भाव तो प्रत्येकाच्या पोटात असला पाहिजे. मी मरत्या खेपेपर्यंत जर लोक लोक म्हणत राहिलो तर देव म्हणेल मग लोक म्हणतो, मग बघ तेच लोक तुझ्याकरिता काय करीत असले तर. मग आता मी लोक लोक नाही म्हणायचं, आता मी फक्त देव देव म्हणायचं. तुम्ही माझ्याकडे काय दृष्टीने पाहता? पारमार्थिक दृष्टीने. पारमार्थिक माणसाने काय केलं पाहिजे? फक्त देव देव केलं पाहिजे. देवा वाचून काहीच नाही, काही गबाळ नसलं पाहिजे. हा महत्वाचं. मला काही अजूनपणा नाही सांगायचं महाराज. तुम्ही बसले आम्ही फार जिव्हाळ्याचे आहोत महाराज एकमेकाच्या. त्यांच्या पोटातले फार चांगले भाव आहेत पारमार्थिक. मला ते अतिशय त्यांनी म्हणजे अंतस्पर्शी त्यांनी अशा पद्धतीचे भाव आहेत. अंतकरणाला स्पर्श करतात ते भाव त्यांचे मला कळतात. आणि माझाही भाव त्यांनी कळतो. आम्ही बऱ्याच वर्षापासून एकमेकाला जाणतो. मला मोठे पण नाही सांगायचे महाराज, मला हे सगळ्या लोकांना संदेश सांगायचा आहे की जग जमा करण्याच्या जर प्रयत्नात त्यांनी धावपळ करत असाल, या जगातलं धन मिळवायचं असेल, मोठेपण संसाराच्या माध्यमातून नाही मोठेपण मिळालं तर परमार्थाच्या मग बुवा व्हायचं, बाबा व्हायचं, महाराज व्हायचं, शास्त्री व्हायचं, पंडित व्हायचं, आचार्य व्हायचं. लोकांच्या त्यांनी महाराज समोर अशा पद्धतीने दुकान मांडायचं. काय दुकान मांडून होईल हा महत्वाचा. लोक जमा करून काय होईल महाराज? लोक म्हणजे काय तुम्हाला देतील हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणले देव तिही बळे धरिला सायासे करून या नाश उपाधीचा. आणि काय केलं म्हणे? पूर्व पक्षी धातू धिकारिले जन आणि स्वय जनार्दन तेची झाले. ते स्वतःच जनार्दन झाले महाराज. तुमच्यावरच आली येऊन ठेपलं लगेच ताबडतोब. म्हणजे पूर्व पक्षी सुरुवातीला धनाचा त्याग केला आणि जनाचा त्याग केला, मग ते स्वतःच जनार्दन झाले. अशी त्यांनी अवस्था. म्हणून हे काहीच नको, फक्त परमात्मा पाहिजे. अभंगाचं सार सुद्धा हेच आहे महाराज. तुम्ही सर्वस्वाचा त्याग करा, परमात्मा तुमचा होईल. देव प्राप्त झाल्यानंतर जगाचं काय करायचं महाराज? एक प्रश्न विचारू का परत एकदा तुम्हाला? माणसानं बाप मागावं का बापाची संपत्ती मागावी? कीर्तनात खोटं बोलायचं नाही. बाप मागावे इथपर्यंत ठीक आहे, पण लोक कुठं आता बाप मागतात महाराज. बापाच्या संपत्ती करता जीव जातो. म्हणून त्यांनी बापाकडे नीटनेटके पाहत नाहीत महाराज. म्हणून अंगठे बिंगठे केले नसले, सह्या केले नसले तर करू नका अजून. थोडं थांबा. नाही तर सह्या करून मोकळे होता तर मग तुमची हाडहाड होईल म्हातारपणाला. पण अशा तुमच्याच नावावर राहू दे, निदान तेवढ्या करता तरी तुम्हाला सांभाळतील. हा महत्व. कोण कोणाकरता काय करायला लागलं हा महत्वाचा विचार आहे. असं बाप मागावा, बापाची संपत्ती मागू नये. तसं जग हे भगवंताची संपत्ती आहे आणि परमात्मा त्याचा मालक आहे. तो पिता आहे महाराज संपूर्ण जगताचा. म्हणून जगाचा बाप आपला झाला की जग मागायची गरज पडणार नाही. जग आपोआपच पायावर लोळण घालेल. हा महत्वाचा विचार आहे. देव मागावा, तो देव त्याने आपलासा करून घ्यावा. म्हणून तुका म्हणे अंकित केला याला वचने तो आपला त्याने झालेला आहे. या स्थानाविषयी, या प्रसंगाविषयी जेवढं मला सांगता येईल भरभरून तेवढं मी सांगण्याचा नक्की प्रयत्न केला. म्हणून सगळ्यांना हा पंचकेश्वर त्यांनी कळावा. त्यांनी नाथजी समोर आले आहेत मनमथनात. त्याच्यानंतर त्यांनी
जगन्नाथ असं त्यांना आपण म्हणू शकतो. शनी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्या देवता त्यांनी आलेल्या आहेत. त्यांचा मी परिचय आपल्या समोर करून दिला. या युगातले हे संत नाहीत, ते त्यांनी याच्या आधीच्या युगातले आहेत. त्यांचे चरित्र सुद्धा काकांना माहीत आहेत. आणि ते कोणत्या स्थानावर त्यांचे मूळ ठिकाणं कुठं समाधी आहेत. ओतूरला त्यांनी एक समाधी आहे. कर्नाटकातले एक संत आहेत. हे सगळेचे सगळे ते आपल्या समोर सांगतात. म्हणून ते त्यांनी महापुरुष या ठिकाणी आलेले आहेत. आपण सगळ्यांनी त्यांची सेवा करावी आणि सेवेनं कृतार्थ व्हावं, हा त्यातला भाव आहे. म्हणून असा असणारा हा देव आपल्या समोर प्रगट झाला. कुणी दाखवला? तो संतांनी दाखवला. मोठ्या प्रेमानं संतांचं चिंतन करतो. हे ज्ञानेश्वर जगद्गुरु शंकराचार्य आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा आद्य जगद्गुरु संतादिक नारद पिंपर ज्ञानोबा आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, आपल्याच परिसरातली आहे. मला फार छान बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. पंचपुरुषातून भाविक उपस्थित आहेत. फार श्रद्धेने आपण श्रवण करत आहात. सर्वांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर त्यांनी उपस्थित आहेत. साहेब आलेले आहेत. महाराजही त्यांनी उपस्थित. आणखी सगळी महाराज मंडळी आहेत. फार श्रद्धेनं दुरून दुरून त्यांनी कुठून आळकटीवरून हे सगळे मंडळी उपस्थित झाले. आणि या सर्वांच्या प्रेमास्तव त्यांनी भगवंताचं हे चिंतन भगवंताने या ठिकाणी करून घेतलं. झाली सेवा भगवंताच्या चरणी एकदा समर्पित करून या ठिकाणी थांबूया. आणि चाल झालीच असं गृहीत धरून मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करत एक जय जय